नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे बेळगाव जिल्ह्यामधील बैलहोंगल हे तालुका. या तालुक्यामध्ये नेमकं काय घडलं सविस्तर आज आपल्याला या स्टोरीमध्ये बघायचे. प्रेम प्रकरणामधनंच कसं एक विवाहित जीवन कसं उद्ध्वस्त झालं आणि कसं पूर्ण संसार हे पांघरून बसलं आहे. तर मित्रांनो, आजचं जे युग चालू आहे, आताचं जे युग चालू आहे ते कलियुग. आणि या कलियुगामध्ये अशा काही घटना घडत आहे, असे काही स्कॅम घडत आहे, अशा काही क्राईमच्या घटना आपल्यासमोर येत आहेत. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे खून, बलात्कार, हे वेगवेगळ्या प्रकारचे याचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. आणि आत्ताच 2024 डिसेंबरमध्ये घडलेली घटना बेळगाव जिल्ह्यामधील बैलहोंगल या तालुक्यामधली आज आपल्याला सविस्तर बघायची. तर या तालुक्यामध्येच असलेलं एक गाव आणि या गावामध्ये एक सुखी कुटुंब राहत होतं. कुटुंबामध्ये नीलम आणि आप्पा हे दोघे जणे राहत होती, नवरा बायको. यांना 2 मुलेही होती. लग्नाला 15-16 वर्षे यांच्या झाली होती. सुखी संसार, वैयक्तिक जीवन हे सगळं चालू होतं, आनंदात सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण हे सगळं चालू असतानाच मात्र परिस्थिती थोडीशी मध्यमवर्गीय असल्याने मात्र हा जो आप्पा होता, हा आप्पा बाहेर मिळेल ते काम करत होता आणि आपला घराचा संसाराचा गाडा हा हाकत होता. आता यालाच काहीतरी थोडंफार हातभार लागावा म्हणून याची पत्नी जी नीलम्मा असते, ही नीलम्मा बाहेर थोडंफार काम बघत असते. आता बाहेर थोडंफार काम बघत असताना हिला एका ठिकाणी काम भेटतं. बचत गटाचं जे कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये हिला लेखापटीचं थोडंसं काम येतं. ही थोडीशी हुशार असल्यामुळे, शिक्षणामध्ये थोडीशी माहेर असल्यामुळे हिला तिथे काम भेटून जातं. आता नवऱ्यालाही वाटतं थोडंसं आपल्याला हातभार लागेल आणि घरी बसल्या बसले असं तर काही करत नाही आहे. त्यामुळे नवराही जो आप्पा असतो तोही म्हणतो तू जा करू शकते तू काम, काय अडचण नाही. आणि या सगळ्या गोष्टीमधनं महिला तिथे ती कामाला लागते, नीलम्मा. आता त्या महिला बचत गटामध्ये कामासाठी लागल्यानंतर मात्र थोडी हुशार असल्यामुळे तिला लेखापटीचं काम भेटतं आणि तिच्यासोबतच आणखी गल्लीतल्या शेजारच्या बऱ्याचशा महिला असल्या, त्यामुळे मात्र या नवऱ्यालाही तिच्याबद्दल काही शंका नव्हती. या सगळ्या गोष्टी घडत होत्या, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तिचा व्यवस्थित जॉब चालू होता. जॉब चालू असतानाच मात्र घडलं असं की तिथे एक कामाला एक सुपरवायझर म्हणून एक मुलगा होता. मुलगा म्हणजे 27-28 वयाचा हा महेश असेल. महेश नावाचा एक तरुण तिथे काम करत होता आणि सुपरवायझर म्हणून हा पदावरती असल्यामुळे पूर्ण महिलेशी याची माहिती होती, पूर्ण महिलेशी याचा बोलण्याचा संवाद येत होता, बोलण्याचं काम याला पडत होतं. आणि सगळ्या महिलाचा हा एक कॉन्टॅक्टमध्ये होता, सगळ्या महिलांना ओळखत होता, सगळ्या गोष्टी चालू होत्या सुरळीत. पण घडलं असं की या महेशची नजर मात्र या नीलम्मावरती पडली. नीलम्मा मात्र दिसायला तशी छान होती, सुंदर होती. वय तिचं जवळजवळ 34-35 होतं आणि याचं वय 28 असे यांच्या दोघांमधलं वय होतं. आणि महेश तिच्याकडे बघू लागला, तिच्याकडे एक वाईट नजरेने तिच्या शरीराकडे हा बघू लागला. मात्र लवकर नीलम्माला काही कळलं नाही, पण तो तिला नेहमी काही ना काही कामानिमित्त तिला ऑफिसमध्ये बोलवायचा, काम नसताना तिला बोलवायचा, तिच्यासोबत बोलायचा आणि बोलताना मात्र तिच्या शरीराकडे हा बघत असायचा. नीलम्माला मात्र थोडा वेळ लागला होता याच्या भावना समजायला, थोड्या भावना कळायला, पण थोडा उशीर झाला होता. पण या सगळ्या गोष्टीमधनं मात्र त्याची नजर तिच्याकडे जास्तच भाडी होती. आणि आता मात्र नीलम्मालाही लक्षात आलं होतं की हे आपल्याला सारखं ऑफिसमध्ये बोलवतोय महेश, याचा अर्थ काहीतरी आहे आणि हा आपल्याकडे बोलत असताना मात्र आपल्या शरीराकडे बघत असतो. नक्की त्याच्या मनामध्ये काहीतरी आपल्या विषय असेल असंच या नीलम्माला वाटू लागलं. आता नीलम्माला असं वाटू लागल्यानंतर मात्र नीलम्माही त्याला प्रतिसाद द्यायला लागली, त्याला विरोध करायचा तर ही प्रतिसाद देऊ लागली. याला वाटलं नाही का आपली घरची परिस्थिती काय आहे, आपण कशासाठी इथे येतोय, काय येतोय, आपल्या पतीला आपल्यावरती किती विश्वास आहे, हा विश्वास आपण जपून आपल्या पतीला आपण सपोर्ट केला पाहिजे, आपल्याला मदत केली पाहिजे, हातभार केला पाहिजे. हे सोडून आपण एक वेगळ्या दिशेला जातोय, वेगवेगळ्या अँगलने आपण भटकतोय, आपण एक वेगळ्या रस्त्यावरती जाऊ, हे सगळं कृत्य केलं आपण, हे मात्र तिच्या लक्षात आलं नाही. तिलाही वाटलं महेश एकदम तरुण ताजा दिसणारा हा, याच्यासोबत आपल्यालाही मात्र कबड्डी खेळायला माझी असं तिच्या एक मनामध्ये येत होतं, तिच्या एक लक्षात येत होतं. पण तिनं विरोध करायचा, त्याला सपोर्ट करायला गेला, तीही त्याला बघायला लागली, तीही त्याला लाईन द्यायला लागली. आणि नजरेची नजर मात्र एका यांची एका मैत्रीमध्ये झाली. मैत्रीचं रूपांतर एका वेगळ्या घटकामध्ये झालं, प्रेमामध्ये झालं. आता हे प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर मात्र प्रत्येक प्रेमाचं दुसरं जे पाऊल असतं ते म्हणजे बीड. आणि ही घटना ही त्याच या रस्त्याने चालली होती, त्याच रस्त्याने दुरावत होती. घडलं असं एके दिवशी की ही जी नीलम्मा होती, ही नीलम्माला थोडंसं काम जास्त लावून दिलं या महेशनी. आता यांची सुट्टीचा टाईम हा 4 वाजेचा होता. 4 वाजता पूर्ण महिला निघून गेल्या, पण हिला थोडं जास्त काम लावल्यामुळे हिला थोडासा टाईम झाला होता. पूर्ण महिला निघून गेल्यामुळे ही कार्यालयामध्ये एकटीच होती आणि महेश ही सुपरवायझर असल्यामुळे तो तर 6 वाजता जात होता. आता तिला थोडंसं काम जास्त लावल्यामुळे ती काम करत होती. महिला बाकी सगळं पूर्ण निघून गेल्या होत्या. 4:30 वाजले होते जवळजवळ. सुट्टी होऊन
अर्धा घंटा झाला होता. आता महेश मागून हळूच येऊन तिला मिठी मारतो. मिठी मारल्यानंतर मात्र तो हसू लागतो, तिला बोलू लागतो. तेव्हा ही त्याला प्रतिसाद देऊ लागते. ही आश्चर्य घेते आणि त्याला थोडंसं लाजळूपणाने त्याला बोलते. आता लाजल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे मात्र त्याच्या लक्षात येतं की हिच्याही मनामध्ये आहे, हिच्याही डोक्यामध्ये आहे आणि ही आपला आता प्रतिसाद देते. त्याने तसंच आवळून तसंच उचलून साईडच्या रूममध्ये नेलं आणि मात्र दोघेही एकमेकांच्या शरीरसुखाचा आनंद घ्यायला सुरू केला. तोही हळूहळू एक एक कपडे तिचे काढत होता आणि ती मस्त त्या वातावरणामध्ये मात्र जात होती, त्या वातावरणामध्ये सूट होत होती. दोघांनी शारीरिक संबंध ठेवला. अतिशय पहिल्याच दिवशी यांचं त्याच दिवसापासून यांचं चालू झालं होतं प्रेम प्रकरण. आता प्रेम प्रकरण चालू झाल्यानंतर मात्र त्यांना वाटत होतं की आपलं हे प्रेम प्रकरण मात्र कोणालाही कळणार नाही, ऑफिसमध्येही कोणाला कळणार नाही, घरी तर कळण्याचे विषयच नाही आहेत. चोरी छुपे यांचं प्रेम प्रकरण हे चालू होतं. हे चालू असताना बरेच दिवस झाले, जवळजवळ 4 ते 6 महिने यांचं प्रेम प्रकरण चाललं होतं. अधूनमधून जास्त उशिरा थांबणे, भेटणे, बोलणे. पण मात्र आता ह्या ऑफिसमधल्या ज्या महिला होत्या, यांच्या शेजारी पाजारी जे गल्लीतल्या होत्या, यांच्या मात्र लक्षात येत होतं थोडंसं. यांच्या बोलण्यामध्ये थोडंसं जास्त दोघं बोलत होते, ऑफिसमध्ये थांबत होते, यांचं लुचपूट करणं ते या सगळ्या गोष्टी मात्र बाकीच्या महिलांना खटकत होत्या. आणि बाकीच्या महिलांच्या मात्र हे लक्षामध्ये आलं होतं की असं काही घडलं आहे, असं काही प्रकरण झालेलं आहे, यांच्यामध्ये असं असं काहीतरी चालू आहे. आता महिला म्हणल्यानंतर एकीला महिला झाल्यानंतर दुसरीचं तिला असं करून यांनी पूर्ण त्या ग्रुपमध्ये पूर्ण चर्चा चालू केली. आता चर्चा चालू केल्यानंतर मात्र यांच्या दोघांचं इथं इकडं चालू होतं मस्त. यांना वाटत होतं कोणाला माहिती नाही आहे, कोणाला याचा ठांगपत्ताही नाही आहे, आपलं जे चालू आहे ते मस्त सुरळीत चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे अगदी. पण मात्र हा जो नवरा होता, नवरा म्हणजे आप्पा, या आप्पाला मात्र कुठेतरी संशय लागला, कुठेतरी तिच्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये मात्र याला कुठेतरी फरक जाणू लागला. आणि बाहेर जी चर्चा चालू होती गावामध्ये महिलांमध्ये, ती चर्चा मात्र याच्या कानावरती आली. कानावरती चर्चा आल्यानंतर मात्र हा तिला बोलू लागला, खळू लागला, तू कामाला जाऊ नकोस, असं करू नकोस, तू त्या महेशबद्दल असं कर. तर तिला एकदम विश्वासामध्ये घेत त्याला सांगितलं की तू बाकीच्या महिला तुम्हाला असं काही सांगताय तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय आणि मी तुमच्यासोबत झालं 15-16 वर्षापासून संसार करते, तर ते विश्वास तुम्ही माझा हे करत नाही, बाकीच्या महिला काहीही म्हणेल, असं बोलून त्याला लालीगुडी लावून त्यांनी मात्र झुमकावून लावलं त्या गोष्टीला. आता महेशही शांत बसला, आप्पाही शांत बसला होता आणि ही निलम्मा आणि महेश यांचं दोघांचं जे चालू होतं ते अगदी झपाट्याने चालू होतं. सगळ्या गोष्टी चालू होत्या. शरीर सुख घेणे, प्रेम घेणे, पैसे लागले तर पैसे महेश कोणती कधी घेत होती. आनंदापैकी दोघे जीवन जगत होते, सगळ्या गोष्टी घडत होत्या. अधूनमधून महेश तिच्या घरी येत होता आप्पा नसल्यानंतर. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना, या सगळ्या गोष्टी चालत असतानाच मात्र एक दिवशी मात्र हा जो आप्पा असतो, या आप्पाने मात्र एक दिवशी त्यांना दोघांना नको त्या अवस्थेत त्याच्या घरी बघितलं. नको त्या अवस्थेवरती, नग्न अवस्थेत बेडवरती दोघांना पडलेलं त्यांनी बघितल्यानंतर मात्र त्याचा आता पारा चढला होता. त्याचा पारा मात्र आता बोटाच्या याच्यापासून राग त्याचा केसाच्या डोक्यापर्यंत गेला होता. तळपायाचा आग डोक्याच्या केसापर्यंत गेल्यानंतर मात्र तो आता तळमळू लागला होता आणि तो डायरेक्ट त्या महेशवरती धावून गेला मारायला. महेशला मारायला लागला तेव्हा मात्र ही निलामामध्ये आली आणि महेशला हिनं बाहेर काढून दिलं घराच्या आणि दोघे भांडण खेळत बसली. त्यांनी त्या निलामाला मारहाण केली. नंतर थोडंसं सॉल्व झालं मॅटर, थोडंसं थंड झालं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र ती आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्यानंतर मात्र या रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली होती. माहेरी निघून गेल्यानंतर मात्र ती एक 15 ते 20 दिवस तिथे राहिली. थोडासा राग शांत झाला आणि राग शांत झाल्यानंतर मात्र ती परत आली. परत घरी आली. घरानंतर परत जॉबवरती जाऊ लागली. आता या सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र, हे सगळं घडत असताना मात्र तिच्या डोक्यामध्ये होतं की आता या आप्पाला तर माहीत झालेलं आहे, हा तर आपल्यावरती कायमस्वरूपी नजर ठेवून आहे. आपल्याला आता महेशसोबत जास्त भेटणं, बोलणं जास्त या सगळ्या गोष्टी करता येणार नाही. आणि हे जर केलं आपण तर यांनी जर आपल्याला धरलं, पकडलं तर आता आपला हा खून केल्याशिवाय राहणार नाही. त्याआधी आपणच त्याला काहीतरी अक्कल घडायला हवी आणि याचाच आपण काहीतरी गेम करायला हवा. त्या विचाराने ती त्या महेशला अशा गोष्टी सांगू लागते, असं असं झालं, असं असं करायचं, असं असं काहीतरी करावं लागेल. तेव्हा तो त्याचा एक ऑफिसमधला जे कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्यांना बोलतो की असं असं करायचं आहे, यासाठी आम्ही सुपारी देतो, तुला किती पाहिजे बाई सांग. तो सांगतो 5 लाख रुपये पाहिजे. तेव्हा हे म्हणतात एवढे पैसे तर आमच्याकडे नाही आहे, तुला आम्ही सुपारी 1.5 लाखामध्ये देतो, करायचं असलं तर कर आणि हे काम तमाम करून याचा गेम करून पद्धतशीर फरार हो. त्याला हे ॲडव्हान्स म्हणून 70,000 रुपये ॲडव्हान्स पेमेंट ही देतात. आता ॲडव्हान्स पेमेंट 70,000 रुपये दिल्यानंतर मात्र हा कामाला लागतो कार्यकर्ता त्यांच्यावाला. कार्यकर्ता कामाला लागल्यानंतर मात्र आता तो कधीमधी नाश्ता करून येत होता आप्पा. नाश्ता करून येऊन थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसामध्ये मात्र तो आला पिऊन थोडासा आणि झोपला होता बाहेर. नाश्त्याच्या याच्यामध्ये बाहेर तो वाटेवरती पडला होता आणि वाटेवरती पडल्यानंतर मात्र तो तिथे जागी झोपी गेला. त्यानंतर मात्र ही जी निलम होती, या निलमनी मात्र कॉल केला. निलमनी कॉल केल्यानंतर निलमनी सांगितलं की हा इथे पडलेला आहे
तुम्ही येऊन आता काम करू शकता. आता हा जो कार्यकर्ता आणि महेश हे दोघंजण येतात आणि एक वेळा घेऊन येतात. वेळा घेऊन आल्यानंतर घरामध्ये डायरेक्ट त्याच्या नरड्यावरती वेळा मारतात. धड वेकीकडं आणि त्याचा मुंडकं वेकीकडं हे सगळं दोन्ही करतात. हे सगळं केल्यानंतर मात्र पूर्ण रक्ताची तिथं धार लागते. पूर्ण घर रक्ताने फुल भरतं. जसे सकाळ होते जसे दिवस उगायला लागतो तेव्हा मात्र ही जी नीलम असते, नीलम दांगडू करू लागती, सांगू लागते की माझ्या पतीचा खून झाला आहे, रात्री झोपेमध्येच काय झालं, कोणी केलं. सगळं गावामध्ये मात्र पूर्ण दांगडू पसरतो, पूर्ण धिंगाणा होतो गावामध्ये. आणि हीच खबर कोणतरी पोलीस स्टेशनला देतं. पोलीस स्टेशनला पोलीस आल्यानंतर मात्र बॉडी उचलतात आणि पोस्टमॉर्टमसाठी नेतात. पोस्टमॉर्टमसाठी नेल्यानंतर मात्र कळतं की कोणतरी खून केलेला आहे, गळ्याभोवती येळा हाणलेला आहे. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मात्र बॉडी परत देतात, मौत वगैरे होतात, सगळ्या गोष्टी होतात त्यांचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र आता तपासाला सुरुवात होते. मेन खास तपासाला सुरुवात झाल्यानंतर मात्र ते पहिल्यांदा त्याच्या पत्नीला म्हणजे नीलमला पोलीस स्टेशनला आणतात, तिला विचारपूस करतात. पण मात्र ती काही सांगत नाही, चुकीची माहिती ते पोलिसांना देत असते. आता पोलिसांना चुकीची माहिती दिल्यानंतर मात्र पोलिसांना कळतात सगळ्या गोष्टी. पोलीस बाहेर खबरांना विचारतात, बाहेर तपास चालू करतात. तेव्हा असं लक्षात येतं पोलिसांच्या की ह्या नीलमाचे आणि बाहेर एका बचत गटाच्या कार्यालयामध्येच मात्र महेश जो आहे त्या महेशचे संबंध, यांचे दोघांचे संबंध चालू आहे. आणि या संबंधामध्ये असं काहीतरी घडलं असावं, असं काहीतरी झालं असावं आणि याच्यामध्ये मात्र या नीलमाचाही हात असावा असं पोलिसांच्या लक्षामध्ये येतं. पोलिसांच्या लक्षामध्ये आल्यानंतर मात्र ते लगेच तिला बोलवतात आणि तिला लगेच बोलवल्यानंतर मात्र तिला प्रश्न विचारू लागतात. तेव्हाही ती मात्र अशीच उडवळीची उत्तर देते. पण जेव्हा तिला मात्र महिला पोलीस कॉन्स्टेबल जेव्हा पोलिस खाक्या दाखवतात तेव्हा ती मात्र पटापटा बोलू लागते. जे काय घडलं खरं ते पूर्ण प्रकरण ती सांगते. पूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर मात्र तिकडे त्या कार्यकर्त्यालाही बोलवून घेतात आणि जो महेश आहे प्रियकर्त्याचा त्या प्रियकरलाही बोलवून घेतात. आता प्रियकरला बोलून घेतल्यानंतर मात्र तिघांनाही आता तुरुंगात टाकतात न्यायाधीशासमोर त्यांना नेतात. योग्य ती शिक्षा त्यांना होते तिथे. पण आपणही आपलं जीवन जगत असताना आपली बायको कुठेतरी आपण कामासाठी करत असतो, कुठं कोणत्या ग्रुपमध्ये पडत असतो, कोणत्या सगळ्या गोष्टी करत असतो. मात्र महिला ही एखादी चांगली असली तर मात्र ती चांगला हातभार लावते, सगळ्या गोष्टी करते. पण काही महिलांच्या मनामध्ये एक विकृतीनंतर तयार होते, एक वासना तयार होते आणि दुसऱ्याबद्दल मात्र आकर्षण तयार होत असतं. तर हे आकर्षण कुठंतरी कमी हवं, या आपण महिलाला आपल्या आपल्या त्या मर्यादामध्ये ठेवायला हवं. हे घटनेमध्येच आपल्याला या गोष्टी सांगत असं. आता भरपूर अशा स्टोऱ्या, भरपूर अशा घटना, भरपूर असे क्राईम मात्र 2025मध्ये आपला सुरुवातीलाच दिसत आहे. या 10-12 दिवसामध्येच भरपूर अशा वेगळ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा ठिकाणी वेगवेगळे प्रकरणं समोर येत आहेत. तर ह्या सगळ्या घटनांमध्ये या सगळ्या याच्यामधून आपल्याला सावधगिरीनं राहायला हवं. प्रत्येक कुटुंब हे फार जवळचं असतं, फार कुटुंबावरती प्रेम असतं आणि आपली पत्नी, धर्मपत्नी आपल्याला तितक्याच प्रमाणात साथ द्यायला हवी. तेव्हाच मात्र हा माणूस आपला संसाराचा गाडा पद्धतशीरपणे चालू शकतो. तर मित्रांनो थांबूया आपण इथेच आणि जे काय स्टोरी घडली त्यामधनं आपण हेच शिकायला घ्यायचं आहे आपल्याला. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये.